मनाचे धागे भाग 15. जेव्हापासून नीरजला वीणाच्या हातावरच्या मेहंदीमध्ये त्याचं नाव दिसलं होतं तेव्हापासून तो गगनात उडू लागला होता. त्याला खूप आनंद झाला होता आणि तो त्याच्या चेहऱ्यावरूनही दिसत होता. तिकडे सर्वजण करण आणि निशाला हळद लावण्यात मग्न होते. नीरजची नजर गर्दीमध्ये वीणाला शोधत होती. शेवटी निशाच्या वहिनीच्या बाजूला त्याला ती पाठमोरी उभी दिसली. तिने येलो कलरची साडी घातलेली होती आणि केसांना छान डिझायनर वेणीमध्ये गुंफलेलं होतं आणि चेहऱ्यावर तोच नेहमीचा थोडासा पण उठावदार मेकअप. तिचं ते सौंदर्य बघून नीरजला लगेच जाऊन तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं. पण अजून तरी तिच्यावर त्याचा हक्क नव्हता. नाहीतर त्याने एवढ्या गर्दीतही तिला मिठीत घ्यायला मागे पुढे नसतं बघितलं. तो भिंतीला पाठ लावून पाय एकमेकांमध्ये क्रॉस करून स्टायलिशपणे उभा होता आणि तिला बघत होता. तिचं अचानक त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याच्यावर नजर थांबेल असं वाटताच बरोबर तिने लगेच नजर बाजूला वळवली. तिला चुकूनही तिच्या मनातल्या भावना त्याला दिसू द्यायच्या नव्हत्या. पण तिला कुठं माहीत की त्याला या सर्वाची आधीच जाणीव आहे. निशा आणि करणला हळद लावून झाल्यानंतर आता सर्व एकमेकांना हळद लावू लागले होते. सगळेजण हळदीची होळी खेळत होते. नीरजलाही वीणाला हळद लावण्याचा मोह आवरत नव्हता. त्याने लगेच तिच्या मोबाईलवर मेसेज केला, कम टू स्टडी रूम. वीणाने गर्दीमध्ये तो मेसेज बघितलाच नाही. तो लांबून तिलाच बघत होता पण तिचं मोबाईलकडे लक्षच नाही आहे हे त्याला समजलं. मग तो स्टडी रूममध्ये गेला आणि तिथून तिला फोन करून त्याने पाठवलेला मेसेज बघायला सांगितलं. तसा तो फोनवरही तिला सांगू शकला असता पण त्याला माहीत होतं जर त्याने तिला फोनवर सांगितलं तर ती नक्की काय काम आहे हे विचारेल. इकडे वीणाने फोनमध्ये त्याचा मेसेज बघितला. तो मेसेज बघून तिला त्या दिवशीसारखं काहीतरी महत्त्वाचं काम असेल असंच वाटलं आणि ती लगेच स्टडी रूमच्या दिशेने गेली. तिला जाताना सीमाने बघितलं. सीमाही तिच्या पाठीमागे जाणार तोवर निशाची वहिनी सीमाकडे आली आणि ती तिला हळद लावू लागली. सीमा जरा वैतागलीच पण लगेचच मूड व्यवस्थित करून खोटं हसण्याचं नाटक करून तिनेही त्यांना हळद लावली. त्या तिच्याशी बोलत होत्या पण तिचं लक्ष स्टडी रूमच्या दिशेने होतं. तिला कधी तेथून निघते आणि कधी वीणाचा पाठलाग करते असं झालं होतं. इकडे वीणा स्टडी रूममध्ये जाऊन पाठमोऱ्या उभ्या असलेल्या नीरजला म्हणाली, सर तुम्ही बोलावलं, काही काम होतं का? 2 मिनिटाच्या पॉजनंतर नीरज तिच्या दिशेला वळतो आणि 2 पावलं तिच्या दिशेने टाकतो. पाठीमागे लपवलेला हात पुढे घेत तिच्या गालाला हळद लावतो. त्याच्या एकदम झालेल्या स्पर्शाने तिचे डोळे आपोआप मिटतात. त्याचा स्पर्श आणि हळदीचा ओलावा यामुळे तिच्या अंगावर शहारे उभे राहतात. तो तिच्या दिशेने अजून 1 पाऊल टाकतो आणि ती 2 पावलं मागे होते. तो तिच्या डोळ्यांमध्ये बघून तिच्या दुसऱ्या गालावर त्याच्या ओठांनी स्पर्श करतो. आता ती डोळे गच्च बंद करते. तो तिला तिची मेहंदी दाखवण्याचा आग्रह करतो पण ती त्याला नकार देते. तो तिला म्हणतो, ठीक आहे, नको दाखवूस मेहंदी, पण त्या बदल्यात तुलाही माझ्या गालाला किस करावा लागेल. हे ऐकताच बरोबर ती लाजून लाल होते. नीरज तिला म्हणतो, बघ चॉईस तुझी आहे, ठरव तुला काय करायचंय, मेहंदी दाखवायची की माझ्या गालावर किस करायचंय. नीरजला माहीत होतं
तिने मेहंदीमध्ये त्याचं नाव काढलेलं असल्यामुळे ती त्याला मेहंदी मुळीच दाखवणार नाही. वीणा खूप विचार करते, पण तिच्यामध्ये त्याला मेहंदी दाखवण्याची हिंमत नव्हती. ती तिच्या पायांच्या टाचांवर उभी होते आणि हळूच त्याच्या गालाला तिच्या ओठांनी स्पर्श करते. ती बाहेर यायला निघणारच तोवर तो तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचून घेतो. ती धाडकन जाऊन त्याच्या शरीरावर आदळते. तो तिच्या कानाजवळ त्याचे ओठ नेऊन तिला म्हणतो, मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तो बोलत असताना त्याचे ओठ तिच्या कानांना स्पर्श करत होते आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगामध्ये एक वेगळाच करंट वाहू लागला होता. तो बोलता बोलता पुढे म्हणाला, तू तुझ्या मेहंदीमध्ये माझं नाव का काढलंस? आणि हा प्रश्न ऐकताच बरोबर तिचे डोळे मोठे होतात. ही गोष्ट त्याला कशी माहीत झाली? ती विचारातच पडते आणि सावरासावर करत ती त्याला म्हणते, नाही तर मी कशाला माझ्या हातावर तुमचं नाव काढेल? कोणी सांगितलं तुम्हाला हे? बिलकुल खोटं आहे. नीरज तिला मंद हसत हो का असं विचारतो आणि तिच्या हाताकडे बघतो तर तिने तिच्या हाताची मूठ घट्ट बंद केली होती. तो ते बघून तिला म्हणतो, दाखव तर मग तुझी मेहंदी. ती त्याला नकार देत असते आणि अजूनही त्याचा एक हात तिच्या भोवती तिच्या कमरेवरच असतो. तो त्याचा दुसरा हात पुढे करून तिचा हात हातात घेतो आणि तिला मेहंदी दाखवायला सांगतो. आता तिला काय करू तेच समजत नव्हतं. ती त्याला म्हणते, ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला मेहंदी, पण आधी मला सोडा. ओके, नो प्रॉब्लेम, एवढं म्हणून तो तिला सोडतो. ती जरा 2 पावलं मागे होते आणि एक दीर्घ श्वास घेऊन तेथून पळ काढते. तिला असं लहान मुलांसारखं जीव हातात घेऊन पळताना बघून नीरजला खूप हसू येतं आणि तो हसतच तिथे खाली चेअरवर बसतो. डोळे बंद करून चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल घेऊन वरती बघून तो ती चेअर गोल गोल फिरवतो आणि तेवढ्यातच स्टडी रूमच्या दरवाजाच्या मागे लपून बसलेली सीमा कुत्सित हसत हसत दरवाजाच्या बाहेर येते आणि हातातल्या मोबाईलकडे बघून म्हणते, वीणा, आता तुला माझ्यापासून कोण वाचवू शकेल? आता काही वेळापूर्वी जो प्रकार तू माझ्या नीरजसोबत केला तो मी माझ्या या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे आणि आता तू बघच मी काय करते. ह्या गोष्टीपासून वंचित वीणा बाहेर आल्यावरही तिचं लक्ष आतमध्ये झालेल्या गोष्टीकडेच होतं. तिच्या चेहऱ्यावर एक कंटिन्यू स्माईल होती, पण तिची ही स्माईल किती वेळ टिकू द्यायची ही गोष्ट सीमाच्या हातात होती. तर काय करेल सीमा त्या व्हिडिओसोबत? कशी ती वीणाच्या अडचणी वाढवेल? बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन भागासाठी बघत राहा बिंदास कर मराठी स्टोरीज. थँक्स फॉर वॉचिंग.